क्रिकेट धमाल आणि बरंच काही पाचगणीत हिरव्यागार वातावरणात रंगतोय मराठी बॉक्स क्रिकेट लीग 2015. 10 अफलातून टीम्स आणि त्यांची अफलातून धमाल आपल्याला पाहायला मिळते पाचगणीच्या या निसर्गरम्य वातावरणात. याचे सगळे अपडेट्स तुम्ही पाहणार आहात IBN लोकमतवर. चला तर मग सुरू करूया हा रंगतदार शो. महाराष्ट्र कलानिधी आयोजित बॉक्स कॉर्नर प्रस्तुत महाराष्ट्र बॉक्स क्रिकेट लीग 2015 आणि पहिली विकेट. पुणेरी पगडी, पुणेरी मान, पुणेरी टीमची ताठ आहे मान आणि हे सगळे माझ्या सोबत आहेत. आता पुण्याची टीम सोबत आहे, मस्त पुणे अशी टीम आहे आणि अतुल तुम्ही आहात या टीम मध्ये, त्यामुळे अजून एक रंगत वाढलेली आहे. आता हा सगळा जल्लोष कसा सुरू आहे, मॅचेस कशा रंगतात? मॅचेस रंगतात. एक खेळून झाली आमची आणि काही नियम आम्हाला माहिती नव्हते, त्यामुळं दुर्दैवाने त्या मॅचमध्ये आम्ही अक्षरशः जिंकता राहिलो. पण तरी आमचा उत्साह काही कमी झालेला नाही. आता पुन्हा दुसरी मॅच आहे झी झुंजार बरोबर आणि आम्हाला नक्की गॅरंटी आहे की आम्ही ती मॅच मात्र नक्की मारणार आणि इथून पुढच्या सगळ्याच मॅच आम्हाला जिंकायला लागणार आहेत. सो एक चांगलंच चॅलेंज आहे आणि आम्ही नक्की सगळे जिंकू. काय क्या बात आहे, उत्साह जोरदार आहे. एवढं नक्की. कॅप्टन सोबत आहेत. कॅप्टन, काय या सगळ्या टीमची स्ट्रेंथ काय आहे? कोण बेस्ट प्लेयर आहे, कोण बेस्ट बॅट्समन आहे, बॉलर आहे? तुम्हाला काय वाटतं या सगळ्याबद्दल? नाही, सगळे चांगले खेळत आहेत. आज जर मॅच बघितली असते तर आमचे जे फिल्डर्स आहेत की ज्यांनी अक्षरशः मागे ज्या प्रकारे फिल्डिंग केली, प्रवीण, उपेंद्र, विजय पटवर्धन या सगळ्यांनी, की ती खरंच अवघड होते. तिथे बॉल जोरजोरात बॉल मारत होते आणि त्यांनी फोर जाऊ देत नव्हते. ते जर का हिला पण बॉल लागला जोरात, स्वतः हिने पण उत्तम बॉलिंग केली. आम्ही जर का थोडेसे ते 15-16 रन आमचे नो बॉलमध्ये किंवा ह्याच्यात दिले गेले नसते तर चित्र वेगळं असतं आज. सो आम्हाला काही पहिली मॅच हारलोय म्हणून आम्ही काही आमचं मोराल डाऊन नाही किंवा आम्ही दुःखी नाही आहोत. आम्ही नक्की पुढची मॅच जिंकू. आम्ही चांगले खेळतो आहोत, आम्ही चांगले नक्की खेळू. आणि तेजस्विनी, काय कुठे लागलं तुला आणि कशी टक्कर दिली? ठाण्याचा जो एक अप्रतिम प्लेअर आहे सँडी नामक, म्हणजे तो काय म्हणूया त्याला, मॉन्स्टर गेम खेळतो ग तो साधारण. तर त्यांनी जो बॉल मारला तो डायरेक्ट माझ्या मांडीवर हिट झालाय आणि त्याचा तगडा बॉल होता. तर उद्या ते काळं निळं चित्र दिसेल. खेळाडूला दुखापत झालेली आहे पण तरी सुद्धा आमचा कोणाचाच उत्साह कमी नाही झाला. इनफॅक्ट आमच्या काय काय चुका झाल्या याच्यातनं आम्ही खूप काही शिकलो. त्यामुळे आता सेकंड मॅच मध्ये आम्ही त्या चुका करणार नाही. आणि कमालीची टीम आहे, खूप सेन्सिबली खेळतो आहोत. खूप धोनीसारखं आमचं चाललंय की एकदम कूल राहून आपण खेळूया. तर त्यामुळे पुढच्या मॅचेस जिंकण्याची गरज आहे, तरच आम्ही सेमीफायनल्समध्ये क्वालिफाय होतो. तर आम्हाला आमच्या ओनरला अजिबात डिसअपॉइंट करायचं नाही. तुम्ही कूल आहात, कूल ब्ल्यू सुद्धा आहात, सगळे ब्लीड ब्ल्यू आहेत आणि अर्थात पाचगणी सुद्धा कूल आहे. प्रवीण, पाचगणीत हा सगळा रंगारंग सोहळा चालू आहे, कसं वाटतं एकंदर? फॅन्टॅस्टिक. पहिली मॅच फॅन्टॅस्टिक झाली. निकाल काही असू दे पण उत्साहाची गोष्ट ही आहे की क्षेत्ररक्षण किती अप्रतिम असावं हे आमच्या टीमने सिद्ध केलं. फक्त सुनील अभ्यंकर आमचा जो एक महत्त्वाचा फलंदाज होता तो अत्यंत दुर्दैवी रनआउट झाला. पण झालेल्या चुका टाळून पुढच्या सर्व मॅच आम्हाला जिंकणं भाग आहे आणि साहजिकच आहे आम्हाला पुण्याची मान उंचवायची आहे. प्रत्येक पुणेकर आम्हाला माहिती आहे ही मॅच पाहणार आहेत. आत्ताही बरेचसे पुणेकर इथं आलेले आहेत, जवळ आहे ना पुण्याच्या, त्यामुळे आम्हाला त्यांचा हिरमोड करायचा नाहीये. आम्ही नक्की जिंकू पुढच्या सर्व मॅचेस. क्या बात आहे. आता मी तिकडे उपेंद्र लिमये उभे आहेत, त्यांच्याकडे वळते. एकंदर कसं सपोर्ट सुरू आहे आणि मस्त झालेला आहे. पहिला सामना जरा आम्ही उदारमतवादी यांनी खेळलेला आहे, कारण की अगदी त्यांचाही पहिलाच सामना होता आणि मग पहिल्याच सामन्यात खचू नये असा एक ॲटिट्यूड होता आमचा. पुणेरी टोला दिलेला आहे. आणि दुसरं कसं आहे की पुण्यामधल्या प्रत्येक गल्लीचा क्रिकेटचा नियम वेगळा असतो आणि त्या गल्लीत गेल्यावर त्या गल्लीचे नियम समजून घ्यायचे असतात. आज पाचगणीच्या या गल्लीमध्ये आम्हाला जरा तो एक नियम, तुम्ही त्यांना तुमचे नियम सांगितले सांगणार इथून पुढच्या मॅचला नाही आणि आमच्या पद्धतीने सांगू का, त्यामुळे मजा येईल जरा नेक्स्ट मॅच. मॅचच्या आधी अंपायरशी जाऊन बोलणार आहे पहिलं, त्यांना कडेला घेऊन की मला पहिला नक्की नीट नियम सांग की नो बॉल म्हणजे काय, आणि त्याला एक बॉल टाकायला सांगणार आहे. तसं आमचे प्लेयर सगळे फॉलो करतील आणि नो बॉल जर का झाला तर सोमवारी त्याला पुण्यात भेटणार. आमच्या टीमचा महत्वाचा प्लेअर आहे की याने आज अप्रतिम फिल्डिंग केली, अप्रतिम बॉलिंग केली. दुर्दैवीचा रनआउट झाला आज, पण तो उत्तम बॅटिंग सुद्धा करतो. खरी तर भिजता आमची बरीच याच्यावर आहे पुढच्या मॅचेस सुद्धा. एका आहे तो, तर त्यामुळे तो खेळला की आम्ही मॅच जिंकणार ह्याची आम्हाला खात्री असते. चला, हुकमाचा एका बोला. नाही, इतका वगैरे काही नाही. सगळी टीम आमची खरंच भारी आहे
आमचा कॅप्टन भारी आहे, तरडे भारी आहेत, उपेंद्र, अतुल हे सगळे म्हणजे एक से एक म्हणजे ग्राउंडवरती आज वेगळेच होते. काल रात्री आम्ही ज्या थोड्या वेळ गप्पा मारल्या त्याच्यापेक्षा आज हे सगळे वेगळे होते आणि काहीतरी वेगळेच होते. रात्री मॅच घेतली असती ना चिअर अप करायला मस्त काही इथे माणसं आलेली आहेत. आपण त्यांनाही भेटणार आहोत. अजय इथे आलेले आहेत, गिरीश कुलकर्णी इथे आलेले आहेत. कशा पद्धतीने तुम्ही पुण्याच्या टीमला चिअर अप करताय? नाही, आम्हाला जाम मजा येते. आम्ही मगापासून मी माझ्या आयुष्यात कधी एवढा ओरडलो नाही एवढं मी ओरडत होतो मगाशी. आणि आय रिअली एन्जॉयड द वे आम्ही आमची जी काही झाली मॅच, इट वॉज रिअली अमेझिंग. हां, काय काय आमच्या चुका झाल्या ज्याच्याबद्दल आम्ही आता सगळे बॅकस्टेजला सुद्धा आम्ही त्याची चर्चा चालली आहे, बट आता त्या मॅनेज होतील. पण अतुल इकडे आहे, तुलाही खेळावं वाटत असेल, कसं वाटतं? अजिबात नाही वाटत खेळावं. तो इथे आहे म्हटल्यानंतर माझं काय म्हणतात त्याला, आमचं काय म्हणतात त्याला, एक अर्ध शरीर तिकडे खेळतं लाईक दॅट. सो आय डोंट फील लाईक मला जाम मजा येते बिकॉज मी कधीच एवढं अनुभवलं नव्हतं आणि मला हे माहित नव्हतं की पुण्याच्या टीम मध्ये इतके उत्तम खेळाडू आहेत. आणि गिरीश कुलकर्णी थेट पुण्याहून तुम्ही आलेला आहात त्यांना सपोर्ट करायला. हो, मला न येऊन चालणारच नव्हतं. एक तर एवढी गुणवान माणसं एकत्र, एकदम मला एक कुतूहल होतं काय आहे सगळं प्रकार तर पाहायचं होतं. आणि आजा म्हटल्यासारखं ते अंडरआर्म वगैरे मला पुण्यात चालतच नाही ते, त्यामुळे पाहिलेलंच नव्हतं तसंही. आणि पण थोडं म्हणजे काय म्हणता येईल त्याला, इथे येऊन काय नक्की मी करणार मला माहीत नव्हतं, कारण मी असं काही टोप्या उडून टोपी घालून आलोय उडवायला, पण असं करणाऱ्यातला माणूस नाही. पण काय एनर्जी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इतकी गुणवान माणसं एक काहीतरी वेगळ्या मिशानी एकत्र येतात, त्यातनं एक अत्यंत सकारात्मक ऊर्जा तयार होते. माणसांना भेटणं होतं, ही फार महत्त्वाची गोष्ट या निमित्ताने होते आहे. वी आर व्हेरी प्राउड टू गेट एसोसिएटेड विथ मस्त पुणे टीम. लास्ट ईयर हम लोग वी फाइनल तक पहुंचे थे. दिस टाइम वी आर श्योर कि वी विल बी टाइटल विनर. बिल्कुल तयारी बहुत जोर के चालू. सर्वांना बालपण आठवत आहे की आपण बालपणी कसं क्रिकेट, बॉक्स क्रिकेट म्हणजे थोडक्यात की पहिला जसं चेंडू घराला लागला, खिडकीला लागला, आऊट, टप्पी आऊट, तोच प्रकार म्हणजेच बॉक्स क्रिकेट होय. आणि पाचगणीत त्याचा आनंद सर्वजण लुटतायत. क्रिकेट जेवढी महत्त्वाची असते तेवढीच कॉमेंट्री महत्त्वाची असते आणि ती तितकीच रंजक आणि अत्यंत उत्साहवर्धक केलेली आहे पुष्कर सरोत्री यांनी. त्यामुळे त्यांना आपण विचारूया, पुष्कर, मराठी बॉक्स क्रिकेट लीगचा उत्साह तर वाढलेला आहे, पण तो अजून दुणावला जेव्हा तुझी कॉमेंट्री आम्ही ऐकली. तर या सगळा उत्साह यंदाचा कसा आहे? खूप छान आहे. यावेळी जरा गेल्या वेळेपेक्षा आणखीन भव्य दिव्य आहे. आणि मला असं खास सांगण्यात आलेलं आहे की क्रिकेटबद्दल खूप जण बोलतात, पण आम्हाला क्रिकेटबद्दल तुझ्याकडनं ऐकायचं नाही आहे. तर त्या प्रकारे बोलणं होतं आणि मी सांगितलेलं आहे प्रत्येक संघाला की तुमच्याबद्दल जर चांगलं बोलायचं असेल तर तसे आमच्या इकडे एक दानपेटी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये काही रक्कम जमा केली तर तुमच्याबद्दल चांगलं बोललं जाईल. अदरवाईज तुमच्या सगळी उणीदुणी आणि सगळं वाईट जे काय तुमच्या संघाबद्दल ते सगळं मला माहिती आहे, ते सगळं मी बाहेर काढू शकतो. क्रिकेट ही फक्त पुरुषांची मक्तेदारी नाही तर स्त्रिया सुद्धा कमी नाहीयेत. आणि हे प्रूव्ह करायला माझ्यासोबत आहे लेडीज कॅप्टन मराठी बॉक्स क्रिकेट लीग मध्ये अजिंक्यतारा सातारा रिप्रेझेंट करते स्मिता तांबे. स्मिता, हाय हाय हाय. काय उत्साह आहे, कालपासून सगळ्यांना चेअर करते? प्रचंड चेअर करते, कारण की क्रिकेट हा गेम खरंच मी आयुष्यात खेळत नव्हते, पण मी प्रचंड क्रिकेट लवर आहे. म्हणजे आमच्या घरात, आणि हे इन्स्पिरेशन माझी आई आहे, कारण एकदा पाकिस्तान इंडियामध्ये इंडिया मॅच हरली होती शेवटचा बॉल बघ, आणि तेव्हा पाकिस्तान टीम जिंकली म्हणून माझ्या आईने आमच्या घरातला भरलेला पाण्याचा तांब्या टीव्हीवर फेकून मारला आणि तो कडेला लागला म्हणून, नाही तर घरामध्ये स्फोट झाला असता. इतके लवर आहेत. आईकडून ते क्रिकेटचं प्रेम आलेलं आहे. येस येस येस, डेफिनेटली आलेले आहेत. आणि बेसिक काय असतं, कुठलाही गेम असो नाही तर कुठलाही फील्ड असो, बेसिकली पॅशन अँड दॅट इंटेन्सिटी अँड एनर्जी इज इम्पॉर्टंट. सो ती असेल तुझुमाने सुद्धा आपल्या सोबत आहेत. आता ठाणे आणि सातारा सुद्धा रंगणार आहे, तर कशी रंगणार आहे मॅच? तुम्ही तर तयार आहात? नाही, आम्ही तयारच आहोत, कारण शेवटी सातारा, माझं गाव सुद्धा सातारा आहे आणि मी ठाण्याचा कॅप्टन आहे. खरं तर मी यावेळेला तू कोणाच्या बाजूने? नाही, आता ठाण्याच्या बाजूने, कारण साताऱ्याच्या विरुद्ध खेळायचं, आपल्या घरच्या विरुद्ध खेळायचं. म्हणजे जी अवस्था अर्जुनाची झाली असेल तीच अवस्था साधारणतः ठाणे आणि सातारा मॅचला अशी होणार आहे. हृदयावर दगड ठेवून मला खेळायला लागणार आहे. आणि स्मिताच्या चेंडूंवर चौकार आणि षटकार मारताना खूप त्रास होईल मला आणि माझ्या टीमला. ये है क्रिकेट. पण क्रिकेट म्हणलं की थोडासा ब्रेक आपल्यालाही घेतला पाहिजे, कारण दमल्यानंतर पुन्हा एकदा सामना रंगतदार होणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक.
क्रिकेटच्या खेळात थरार तेव्हाच वाढतो जेव्हा चौकार आणि षटकार पाहायला मिळतात. मराठी कलाकारांनी सुद्धा अनेक चौकार आणि षटकार मारलेत. चला पाहूया. पाचगणीत मला काही डॅशिंग चेहरे भेटले. अर्थात टीम आहे डॅशिंग मुंबईची. सगळे आपल्या सोबत आहेत, सगळे डॅशिंग तडफदार अशी ही टीम आहे. मुंबईची रॉकिंग टीम आहे. आदिती, कशी तयारी सुरू आहे? गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बघितलं, आमच्या आवाजातच सगळी तयारी आहे. आवाजातच सगळी तयारी दिसली ना. खूप मजा येते. एकतर डॅशिंग मुंबईमधनं मी पहिल्यांदा खेळते, पण आमची सगळी टीम आमचे कॅप्टन आहेत. जाऊ दे, त्यांना बोलू दे. कॅप्टन बोला. कॅप्टन मी नाही, जितेंद्र ठाकरे. कॅप्टन जितू दादा, कॅप्टन बोला. सर्वप्रथम आपली ह्या वर्षी जी तयारी आहे ही नुसती क्रिकेट ग्राउंडवरती झालेली नाही आहे. आपल्यामध्ये वॉर्डरोब, मेकअप, टेक्नॉलॉजी ह्या सगळ्याचा प्रकार वापरला. आम्ही यावर्षी प्रॅक्टिसमध्ये सर्वात जास्ती टेक्नॉलॉजी वापरणारी एकमेव टीम असेल. व्हॉट्सॲप सर्वात जास्ती वापरला गेलेला आहे ह्यावर्षी प्रॅक्टिसमध्ये, कळलं का? आणि अर्थात तुम्हाला आम्ही बोलणी पण खाल्ली आहेत व्हॉट्सॲपवर. फिटनेस आणि ॲक्च्युअल क्रिकेट प्रॅक्टिस बद्दल तुम्हाला राजेश प्रॅक्टिसचे अपडेट्स पोहोचवण्यापर्यंत सुद्धा तयारी आहे. करेक्ट, ॲब्सोल्युटली. खूप तयारी, सगळ्याच बाबतीत तयारी आहे. बॉलिंग, बॅटिंग, फील्डिंग सगळं. आणि ॲज ही सेड की टेक्निकली सुद्धा आम्ही खूप साऊंड. आणि गॉगल पण नवा आहे. हो, गॉगल. मी म्हटलं आणि तो आजच्या मॅच पहिल्या मॅचसाठी आहे. हा, मी दर प्रॅक्टिसला आणि दर मॅचला मी वेगवेगळ्या ग्लेअर्स घालणार आहे असं यांचं म्हणणं आहे, पण असं नाहीये. सो दॅट्स युअर लकी थिंग. हा, मी प्रयत्न करते की नाही, लकी थिंग नाही हे त्यांना सांगा. खरं हे स्पॉन्सर्स कडनं आम्हाला प्रेशर आहे, त्यामुळे आम्हाला बदलावं लागणार आहे. आणि द वोग. पण आम्ही सगळ्यांनी म्हणजे हे सॉलिड खेळतातच, पण आम्ही असा प्रयत्न करतोय की बिईंग मुली ह्या इथे येणार तर एक लेडी लक आणायचा आम्ही प्रयत्न करतोय मॅचमध्ये. ह्यांची मेहनत आहेच, पण आमचं एक लेडी लक काम करते का, म्हणून अशा सगळ्या गोष्टी आम्ही ट्राय करतोय सो दॅट वी विन. अल्टिमेटम इज की आम्हाला जिंकायची ही मॅच, बस. हे म्हणतात लेडी लड, मग लेडी लक येईल. ही सगळी अशी धमाल टीम आहे. कसं वाटतं? खूप छान, मस्त टीम आहे आमची. आणि गेले खूप दिवस आम्ही एमसीएच्या ग्राउंडवर सगळे प्रॅक्टिस करतोय आमची टीम. आणि यावेळेला मुलींनी खूप चांगली प्रॅक्टिस केली आहे दोघांनी. आणि मला यावेळेला खात्री आहे की गेल्या वेळेला जो निसटता पराभव आमचा झाला होता, तर यावेळेला आम्ही नक्की ट्रॉफी घेऊन जाऊ. माझं तर टीमला पहिलं होतं ट्रॉफी नाही आणली झाली, पण पुणे टीमला हरवा नक्की. आणि म्हणजे पुणे टीमला हरवलं म्हणजे ट्रॉफी आमच्याकडे. आजच तो चुरशीचा सामना आहे. युद्ध आजच राहणार आहे, मुंबई वर्सेस पुणे. त्याच्यामुळे जास्त तयारी झालेली आहे का? येस, खूप जास्त चांगली तयारी झालेली आहे. आणि उद्या फायनलला देखील आम्ही जिंकणार आहोत आणि मुंबईला आम्ही हा कप घेऊन जाऊ एमबीसीएलचा. आणि तुला काहीतरी म्हणायचं आहे? खूप काही म्हणायचं. खूप छान वाटतंय. काहीतरी मेसेज होता ना? नाही, आम्ही त्यांना खरंच महेश सरांना मिस करतोय या ग्राउंडवर, त्यांची एनर्जी. आणि खरंच महेश सर, आम्ही मिस करतोय तुम्हाला. प्लीज एक तरी मॅच खेळायला या तुम्ही इथे. आणि थँक्यू. ते नाही आहेत म्हणून तू आता इथे? नाही, खरंच त्यांना मिस करतोय मी. ते नाही आहेत म्हणून खेळतो. हा, हे एक रिझन आहे, पण मला फार वाईट वाटते की ते नाही आहेत इथे. खरंच कॅरेक्टर रोल पर्यंत हा आता आलाय. एक कॅरेक्टर रोल तरी मिळेल आता. यात्रंगी टीम सगळी तुमची दिसतीये, सोबत आहे आता. आणि सगळे कूल दिसत आहेत. हे पाचगणीचा हा सगळा परिणाम आहे का की पाचगणीत सगळे असं गार वातावरण आहे, हिरवगार वातावरण आहे, तर तसं काही वाटतं? हा, मी रात्री पाचगणीचं नाही, आम्ही सगळे एकत्र आलो की वातावरणच तसं होऊन जातं. त्यामुळे तुम्ही ब्ल्यू पण आहात, ब्लीड ब्ल्यू पण आहात. ब्ल्यू, या ऑफकोर्स, ब्लीड ब्ल्यू. आणि किलर प्लेअर आहेत रे आमच्याकडचे. डॅशिंग मुंबई, एव्हरी प्लेअर इज डॅशिंग. ऑल दीज गर्ल्स आर लाईक रॉकिंग, यु नो. सो धमाल करतो आम्ही, प्रॅक्टिसला धमाल करतो, इथे येऊन पण मजा करणार आहोत. अँड वी आर गोइंग टू टेक द कप बॅक होम. गणपती बाप्पा. कशी तयारी रंके? तू तर जास्त तयारी घेतली असेल. सगळ्यांनीच घेतली आपापल्या पद्धतीने. आणि एकच मोठं आहे की हा कप घेऊन जायचा. त्या पद्धतीने तयारी आहे. आता बघू, प्रत्येकाने ज्या पद्धतीने जर अप्लाय केलं, जसं त्या वेळेला गरज असते, तर कप आमचाच आहे. एमबीसीएल मध्ये सर्वात जास्त स्कोअर केलेले रत्नागिरी टायगर्स माझ्या सोबत आहेत. सगळ्यांचे चेहरे सुद्धा सांगतायत, त्यांचा अत्यंत आत्मविश्वास त्यांच्या चेहऱ्यावर आहे. आणि अर्थात परफॉर्मन्स ही तेवढाच तगडा झालेला आहे. सिद्धार्थ, सर्वात जास्त स्कोअर, क्या बात आहे.
नाही, खूप मस्त वाटतंय. गेल्या वर्षी आम्ही सेमीफायनलपर्यंत पोहोचलो होतो ह्याच कॉम्पिटिशनमध्ये, पण एका मॅचने आम्ही त्या चषकापासून लांब होतो. पण यावर्षी खूप छान पद्धतीने, म्हणजे पेशन्स आणि पॅशन या दोन गोष्टी असल्यावर, पेशन्स आणि पॅशन असल्यावर दोन गोष्टी आपल्याला ज्या होतं मिळतं ती गोष्ट आहे. गेल्या वर्षी आम्ही नाशिकबरोबर हरलो होतो पहिली मॅच, पण यावर्षी आम्ही त्यांच्या अगेन्स्ट खूप चांगला स्कोअर केला. आत्तापर्यंत टुर्नामेंटचा हायेस्ट स्कोअर आहे 81. त्यानंतर नुपूरने पहिली या टुर्नामेंटमध्ये हाफ सेंचुरी मारली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 2 विकेट घेणारा आमचा सुमित आहे आणि पहिला 6 या बॉक्स क्रिकेट लीगमध्ये मारणारा आमचा नुपूर आहे. त्यामुळे खूप चांगल्या अचिव्हमेंट्स आहेत आणि खूप बरं वाटतंय. आणि अतुल, काय कसं वाटतंय एकंदर? नूर कसा आहे, तुला कसं वाटतंय? खूपच छान वाटतंय. टीम जिंकत असतं तोपर्यंत खूप छान वाटत असतं. टीम स्पिरिट आहे बेसिकली. जसं आता सिद्धार्थ म्हणाला की पेशन्स आणि पॅशन हे सगळं एकत्र आलंय आणि प्रत्येकाचा रोल प्रत्येकाला माहिती आहे. आणि आम्ही 12 जण खेळतो. 8 जण जरी ग्राउंडमध्ये असतील ना तरी आम्ही 12 जण. आत्ताची जी मॅच होती ती खरंच टफ टीम होती समोर. माझ्यावर जेव्हा आय वॉज बॉलिंग तर तेव्हा कालपेक्षा जास्त जरा प्रेशर होतं, पण येस टीम इतकं बूस्ट करतंय त्यामुळे खरंच काही प्रेशर राहत नाही. हे फॉर्मॅट क्रिकेटचं वेगळं आहे, त्याच्यामुळे आम्ही सगळे जीव तोडून प्रॅक्टिस करतोय आणि खूप 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 वेगळं वाटतं खेळताना, कारण आम्ही एवढे दिवस प्रॅक्टिस करत होतो म्हणजे मातीच्या मैदानामध्ये, आणि तेच असं आम्हाला इकडे सिमिलर वाटतंय आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी बूस्टअप आहोत. क्रिकेट आणि फक्त क्रिकेट. सेलिब्रिटींनी रंगतदार वातावरणात, पाचगणीच्या या निसर्गरम्य वातावरणात साजरा केला मराठी बॉक्स क्रिकेट लीग. चला तर मग या अफलातून शो मध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा IPL लोकमत.